नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे भूगोल, प्रकरण क्रमांक 9 ऊर्जा साधने या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायास सुरुवात करूयात. प्रश्न आहे, पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागेल? कार्य पाहूयात काय आहे. रोहनला पतंग उडवायचा आहे. यासाठी आपल्याला वारा लागतो. पण उत्तर आहे वारा. पुढचं कार्य आहे, आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे. त्यासाठी शेकोटीसाठी आपल्याला लाकूड लागेल. शेकोटी केल्याने थंडीपासून संरक्षण होते. सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे. उत्तर आहे लाकूड आणि कोळसा. पुढचं कार्य काय आहे आपण पाहूयात. सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे. आपल्याला इस्त्रीसाठी वीज किंवा कोळसा लागेल. रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे. त्यासाठी आपल्याला कोळसा, वीज किंवा खनिज तेल लागेल. आंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे. लाकूड किंवा बायोगॅसची आवश्यकता आहे. सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे. खनिज तेल किंवा वीज यांची आवश्यकता आहे. प्रश्न ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उपप्रश्न आहे, मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? त्यांचे कारण काय असेल? मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक प्रमाणात वापरतो. कोळसा हा इतर संसाधनाच्या तुलनेने जास्त उपलब्ध आहे. हे त्याचे कारण असावे. पुढचा उपप्रश्न आहे, ऊर्जा साधनांची गरज काय? उत्तर आहे दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनांची गरज असते. स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी ऊर्जा साधनांची गरज असते. कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक प्रमाणात वापरतो. कोळसा हा इतर संसाधनाच्या तुलनेने जास्त उपलब्ध आहे. हे त्याचे कारण असावे. पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे? उत्तर, जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे प्रदूषण होते. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर व वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरण पूरक ऊर्जा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे. प्रश्न क, खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत तेथे उपलब्धता, पर्यावरण पूरकता व फायदे आणि तोटे. खनिज तेल व सौर ऊर्जा यांचा आपण फरक स्पष्ट करूयात. पहिला मुद्दा आहे उपलब्धता. खनिज तेल सामान्यपणे सागर तळातील विविध प्रकारचे प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती यांच्या अवशेषांपासून खनिज तेल उपलब्ध होते. सौर ऊर्जा ही सूर्यप्रकाशापासून उपलब्ध होते. खनिज तेलाचा वापर हा पर्यावरणपूरक नाही. सौर ऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे. खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. सौर ऊर्जेचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. जलऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा. जलऊर्जा भूगर्भीय ऊर्जेच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे. भूगर्भीय ऊर्जा सर्वत्र विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
जल ऊर्जा ही पर्यावरणपूरक आहे आणि भूगर्भीय ऊर्जा ही कमी पर्यावरणपूरक आहे। जल ऊर्जा तुलनेने कमी खर्चिक आहे आणि भूगर्भीय ऊर्जा निर्मिती अधिक खर्चिक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा। खेळा, खा, खूप अभ्यास करा, खूप मस्त रहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या सर्व मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि चांगला अभ्यास करा। तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक मित्रांनो।